जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्वही माझा रघुवीरो सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम यो जातो मृतसंजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनम सुपुण्यजनकम श्रीदासबोधाभिधि यक्कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकृक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपावी प्रेमग्रासा महाराजा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्ण गोविंद खालचा कप्पा बघा का काका, खालचा कप्पा बघा म्हणजे खालचा कप्पाही बघा म्हणजे श्री कृष्ण गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय। पण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करत आहोत। दशक 18वा आणि काल समास दुसरा पूर्ण झालेला आहे, आज तिसरा समास। दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश दास म्हणे सावकाश विवेक पहावा श्रीराम। दुर्लभ काय आहे? दुर्लभ आहे मनुष्य देह। म्हणजे कधी मिळतो हा मनुष्य देह? 184 फिरलो कोठेन सुखला झालं दैव योगे आलो शरण समर्थासे। 184 योनी फिरल्यानंतर हा मनुष्य दुर्लभ असा देह आपल्याला प्राप्त होणार। मग असा दुर्लभ देह आपल्याला प्राप्त झालाय, तो वाया घालवायचा आहे का याचा आपण विचार करावा। एक तर दुर्लभ आहे, ती मिळाली वस्तू, म्हणजे त्याचा उपयोग चांगला झाला। दुर्लभम शरीरी दुर्लभम आयुष्य म्हणजे मनुष्य जन्म मिळालाय, पण म्हणाले आयुष्य कमी आहे। एका राजाचे सर्व गुण त्या मुलगा झाला, त्यांनी म्हणले बघा त्याचं, म्हणले मग हा असा आहे तसं सगळंच, म्हणजे शरीरावरच्या ज्या खुणा आहेत त्या सगळ्या चांगल्या आहेत म्हणले। म्हणले आयुष्य तेवढं विचारू नका, म्हणले आयुष्य कमी। काही माणसं म्हणजे जन्माला येताना आईच्या पोटातच जातात, काही त्या केलं की गेले, काही 6 महिन्याने, काही वर्षाने, काही 5 वर्षाने, काही 10 वर्षाने। मग त्यांना दुर्लभ असा मनुष्य देह मिळून काही उपयोग झालाय का? म्हणले काही उपयोग झाला नाही। म्हणजे दुर्लभ असा नरदेह प्राप्त होणं हेही कठीण आहे, तो मिळाला समजा आपल्याला, पण आयुष्य कमी असेल तरी चालणार नाही। बरं म्हणले दुर्लभ असा शरीरही मिळालंय,
दीर्घ असं आयुष्य पण मिळालंय. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, मग याचा नाश करू नका ना. खटका जाती पडे जाती तास वाजे घणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणा. मग असा हा दुर्लभ देह, त्याचा नाश करू नका. म्हणजे मग याच्यासाठी काय करावं? दुर्लभ देहाचा नाश करू नये, मग याच्यासाठी काय करावं? दास म्हणे सावकाश विवेक पहावा. समर्थ म्हणतात याच्यासाठी तुम्ही काय करा? विवेकाची काळ धरा. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती तिथे कसली दिवस रात्र. विवेक पाहिजे त्या ठिकाणी विवेक करा. कशाचा विवेक करायचा आहे? दास म्हणे सावकाश विवेक पहावा. समर्थ म्हणतात शांतपणे हा देह दुर्लभ असा मिळालेला देह जर सार्थकी लावायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला विवेकाची जरूर आहे. विवेकाची धरी कास असं त्या सोहिरा म्हणे ज्ञानज्योती त्याच्यात आहे. विवेकाची धरी कास, विवेकाची कास धरा असं सांगितलंय. म्हणजे विवेक करा. विवेक याचा अर्थ सारासार विचार करा. न पाहता उत्तम विवेक अवघा होतो अविवेक. अविवेके प्राणी रंग ऐसा दिसे श्रीराम. न पाहता उत्तम विवेक, जर तुम्ही उत्तम प्रकारे सारासार विचार करू शकला नाही तर काय होईल? करू शकला तर कल्याण आहे. प्रपंच उत्तम आणि परमार्थ आहे उत्तम. पण ज्याला सारासार विचार करता येत नाही, म्हणजे ज्याचा विवेक अजून जागृत झालेला नाही, असा मनुष्य काय करतो? अवघा होतो अविवेक. बरं म्हणले हा अविवेक होतो म्हणजे त्याला विवेक नाही, सारासार विचार बुद्धी नाही. त्याचं काय होतं? म्हणले ज्याला सारासार विवेक बुद्धी नाही त्याचं काय होतं? अविवेके प्राणी रंग ऐसा दिसे. अविवेके प्राणी, मग त्याला काही ना बुद्धी ना युक्ती ना शक्ती ना काही नाही. दीनच उघडा दिसतो ना, रंग दिसतो. मग ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे प्रज्ञा आहे, त्याचा चेहऱ्यावरती तेज आहे. आणि ह्याच्या नाही, अविवेकी प्राणी. अविवेके प्राणी रंग ऐसा दिसे. एखादा रंग असतो. मग दारिद्र्य हे काय नुसतं आर्थिक दारिद्र्य नसतं. दारिद्र्य कपड्याचं दारिद्र्य असतं की घरामध्ये कपाट भरलेलं आहे आणि यांच्या अंगावर कपडे बघा, म्हणजे कुणीतरी यांना घेऊनच दिले पाहिजे असे. अरे घरात आहेत ना चांगले बाबा, काढ ना वापरायला. तू गेल्यानंतर तुझे कपडे घरात कोणी वापरणार नाही. हे जुनं डिझाईन झालं म्हणतील, कुणाला तर बोरणीला देऊन टाकतील. तूही वापरत नाही, घरचे वापरणारच नाहीत. अविवेके प्राणी रंग ऐसा दिसे. अविवेके प्राणी, त्याला कसं वागावं कळत नाही, कसं बोलावं कळत नाही, कसं राहावं कळत नाही. मग लोक त्याच्याकडे कुत्सित बुद्धीने पाहतात. हे आपले आपण केले म्हणजे मग असं त्याच्या वाट्याला का आलं? हे आपले आपण केले. त्यांनी विवेक जागृत केला नाही म्हणजे कुणाला चांगल्या माणसाची संगत धरली नाही म्हणून त्याच्या वाट्याला हे आलं. म्हणजे हे त्याच्या वाट्याला का आलं? त्याने काही प्रामाणिक प्रयत्न केले नाही. साधू संतांच्या कीर्तनाला, प्रवचनाला, व्याख्यानाला कधी गेला नाही, कधी साधू संतांची संगत धरली नाही. म्हणजे का नाही धरली? सगळे लोक धरतात, त्याने का नाही धरली? आळसे उदास नागविले. त्याला आळस. कुठे कीर्तनाला येतो का रे बाबा? येत नाही. कुठे सत्संगाला येतो का बा? येत नाही. आळसाने घालवलंय ते सगळं त्यांनी. हे त्याच्या वाट्याला का आलं? आळस उदास नागवणा. आळसे करंटपुडाच्या खुणा प्रगट होती श्रीराम. आळसे उदास नागविले. पण म्हणले आणखीन काय त्याचं, असं का झाले त्याची परिस्थिती? दीनवाणा का दिसतोय? का परिस्थिती अशी झाली? एकतरी विवेक नाही. विवेक जागृत करण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात ते त्यांनी केले नाहीत. त्याच्यात आळस केला. आणखीन काय केलं त्याने? अशी परिस्थिती त्याच्या वाट्याला यायला त्यांनी आणखीन काय केलं? आळस केल्यामुळे झालं. कोणाची
आणि बघा, वाईट संगतीने बुडविले देखत देखता. वाईटाची संगती त्याने धरल्यामुळे आपल्या डोळ्या देखत त्याचं वाटोळं झालेलं आपण पाहतोय. म्हणजे का रे बाबा, याला काही सांगायला गेलं तर पालथ्या घड्यावर पाणी. घरच्याने सांगितलं ऐकत नाही, दारच्याने सांगितलेलं ऐकत नाही, काही नाही. अरे बाबा, घरात बसून काय करतो का? आम्ही सोलापूरला कॉलेज शिकत असताना दूध सेंटरवर, आरेचं दूध कॉलनी होती, त्या दूध सेंटरवर आम्ही जातो. मग नेमकं मला गुरु नानक सोसायटीमध्ये सोलापूरला संधी मिळाली, ते कॉलेज शिकताना तिथं जायचे. मग मी त्यांना विचारलं, काऊले तुमची तरुण पोरं कुठं आम्हाला एक कट्ट्यावर बसलेली असे तशी दिसत नाही? ते म्हणले, आम्ही आमच्या मुलाला सांगतो बेकार रहना लेकिन बेकार नाही रहना. दुसऱ्याच्या दुकानात जाऊन फुकट काम करा, पण ग्राम्य भाषेत सांगायचं झालं तर बोंबलत हिंडू नका. साध्या भाषेत सांगायचं झालं तर आयुष्यातला वेळ का वाया घालवतो बाबा? आम्ही आमच्या म्हणजे श्रीमंत माणसं आहेत, व्यापारी आहेत, कष्ट करणारी माणसं आहेत, पण ते आपल्या मुलाला सांगतात की माझ्या हाताखाली मी सांगितलं तर तुला पटणार नाही, तू दुसऱ्याच्या दुकानात कामाला जा. तो मनुष्य व्यापार कसा करतो तुला कळेल. काय भावात माल आणतो, काय भावात विकतो, गिऱ्हाईकाशी कसं बोलतो, उधारी कशी वसूल करतो, हे ज्ञान तुला कोणाच्या हाताखाली काम केल्याशिवाय कसं मिळेल? आम्ही नोकरी विचारायला गेलं की पहिल्यांदा विचारणार रविवारी सुट्टी आहे का, किती ते किती पगार किती, अमुक वेळा सुट्टी पाहिजे तर भोकळ्यात दांडी मारणार. चालत नाही ना. आळस सुद्धा असणार गौडा, पण आळसाने काय होणार? हे आपले आपण केले. समर्थ म्हणतात हे त्यांनी त्याच्या कर्माने ओढवलेलं आहे त्याच्यावरती. हे आपले आपण केले. आळसे उदासन नागविले, वाईट संगतीने बुडविले देखत देखता श्रीराम. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळ उठिला तरुणपणे श्रीराम. कशामुळे झाला अशी परिस्थिती त्याची? मूर्खपणाचा अभ्यास झाला. म्हणजे माणसाने चांगल्या आपल्यामध्ये सुधारणा कशी होईल याच्यासाठी अभ्यास करावा. हे वाटेल ते अभ्यास करत बसले, वाटेल ते अभ्यास करत बसले. मग मूर्खपणाचा अभ्यास झाला, ज्याने काही आयुष्याचं कल्याण होणार नाही अशा गोष्टी करत राहिल्या. मूर्खपणाचा अभ्यास केला पण असल्या गोष्टीचा मूर्खपणाचा अभ्यास झाला. बाष्कळपणे घातला घाला, काय बोलतोय काय नाही त्याचं त्याला कळत नाही. बाष्कळपणा आहे सगळा, अजागळपणा आहे. काम चांडाळ उठला तरुणपणे, कमवण्याची अक्कल नाही. आणि आपण रोज पेपरमध्ये वाचतोय काम चांडाळ उठला. तरुणपणे हा काम जो आहे तो माणसाला अधोगतीला नेतो. तरुणपणीच असं नाही होत. कामाला काय माहितीये का, काम हा असा आहे त्याला चिरतारुण्याचं वरदान आहे. कुणाला? कामाला. कामदेवता आहे ना ती चिरतरुण आहे, तिला काय म्हातारपणाने ते काही भानगड नाही. ते म्हणणार असं कसं म्हणणार म्हातारपणाचं त्याला नर आणि नारायण बद्रीनाथाला तपश्चर्या करत होते. इंद्राने त्यांच्याकडे रंभा अप्सरा पाठवल्या. कशासाठी? त्या म्हाताऱ्यांना मनामध्ये असे विचार निर्माण व्हावेत. ते काही बोलले नाही, मांडीवर थाप मारली आणि रंभेला निर्माण केलं. म्हणले घेऊन जा इंद्राला द्यायला. पण त्यांचं नियंत्रण होतं ना. मग विचाराने या कामावरती नियंत्रण ठेवावं लागतं. त्याला वयाचं काय बंधन आहे? पराशर ऋषीची गोष्ट आपल्याला माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती. हा कधी त्रास दिले याचा भरोसा नाही. त्यातल्या त्या तारुण्यपणात तर विचारायलाच नको. गद्दे 25 म्हणलेले आहे त्याला. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळ उठला तरुणपणे श्रीराम. मूर्ख, आळसी आणि तरणा. काय बघा, मूर्ख आहे, आळसी आहे आणि तरुण आहे.
मूर्ख आळशी आणि तरुणा सर्वाविषयी दैन्यवाणा काही मिळेना कोणा काय म्हणावे. काय म्हणले भाऊ, काही तू शिकलोय का? म्हणजे शिकलोय मी. तुला काही कला येते का? काही येत नाही. सर्वाविषयी दैन्यवाणा काही मिळेना कोणा काय म्हणावे. कुणाशी जुळवून पण घेत नाही. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी श्रीराम. असा ज्यांनी आपलं हे दुर्लभ असं नरदेहाचं आयुष्य मिळालेलं वाया घालवलंय तो कोण आहे? त्याचं वर्णन आहे. ज्याला ह्या नरदेहाचं सार्थक करता आलं नाही असा हा आळशी कामचुकार. काय म्हणते होता, जे जे पाहिजे ते ते नाही, शिक्षण नाही, काम करायची तयारी नाही, आळसपणा आहे अंगामध्ये. बर म्हणले अन्न वस्त्र कमवतच नाही तर अन्न वस्त्र कुठलं आलंय? अन्न वस्त्र तेही नाही. बर म्हणले काही उत्तम गुण आहेत का? एकही उत्तम गुण नाही. उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी श्रीराम. गुण हे उपजत असतात, त्याला खत पाणी घालून. म्हणजे आता बियामध्ये गुण आहे, चांगलं उत्तम प्रकारचं बी आहे, पण त्याला खत पाणी घालावं लागतं ना. खत ते टरारवरती येतं, त्याला सत्संगती लागते. उत्तम गुण असला तरी तुम्हाला चांगल्या मित्राची संगत घडली तर ते टरारवरती येतील गुण. उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी श्रीराम. मुळे असं कशावर वाटतं ह्याच्याकडे एकही गुण नाही? आळशी माणसाकडे एकही गुण नाही असं तुम्ही जे म्हणतात ते कशावरनं म्हणतात? कशावरनं ओळखलं तुम्ही याच्याकडे एकही गुण नाही म्हणून? बोलता येईना, बैसता येईना. कसं बोलावं त्याला कळत नाही, कसं बसावं त्याला कळत नाही. बोलता येईना, बैसता येईना, प्रसंग काहीच कळेना. इकडे माणसाला उचलण्याची तयारी झाली ना, वाटेल तसा वागायला लागला तर लोक काय म्हणते, अरे तुला काळ वेळ तरी कळते का नाही बाबा? प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वडेना, अभ्यासाकडे श्रीराम. शरीर मन, मनामध्ये आधी आली पाहिजे करे, मग शरीर जाईल. मनामध्ये असा विचार पाहिजे की मला काहीतरी कमवायचं आहे, म्हणजे मला काहीतरी शिकायला पाहिजे, कोणाकडचं जायला पाहिजे, अप्रेंटिस करायला पाहिजे. आता मनामध्ये नाही म्हणून शरीर पण तिकडे वळत नाही. मन हे वळेना, अभ्यासाकडे श्रीराम. त्याला विचारलं तुला काही लिहिता येतं का बाबा, वाचता येतं का? लिहिणे नाही, वाचणे नाही. कशावरनं तुम्ही असं म्हणतात? त्याला काय अक्कल नाही. लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही. बरं स्वतःला येत नाही तर लोकांना विचारावं. पुसणे नाही, मला काही येत नाही म्हणून पण सांगत आहे. पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे श्रीराम. नेमस्तपणा म्हणजे नीटनेटकेपणा पाहिजे. वेळेचं महत्त्व त्याला कळलं पाहिजे. आयुष्यातला गेलेला क्षण परत येत नाही. वेळेचं महत्त्व आहे, ती वेळ सांभाळता आली पाहिजे वाढत. बरं म्हणाले एवढ्या माणसाला मग तुम्ही सुधारायला जात नाही का? इतका वाईट आहे असं तुम्ही सांगता, तुम्ही सुधारा त्याला. आपणास काहीच येईना आणि शिकवले तेही मानेना. स्वतःला काही येत नाही, शिकवायला गेलं तर ऐकत नाही. आपणास काहीच येईना आणि शिकवलेही मानेना. आपण वेडा आणि सज्जना, बोल ठेवी श्रीराम. आपण वेडा आहे म्हणजे काही कळत नाही असं आहे, आणि त्याला काही शिकवायला गेले की तुम्ही कोण मला शिकवणार म्हणतो. जे जो कोणी सज्जन मनुष्य त्याला रुळावर आणायला जाईल ना, त्याला म्हणतो तुम्ही कोण मला सांगणार. आपण वेडा आणि सज्जना, बोल ठेवी श्रीराम. अंतर एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे श्रीराम. बरं म्हणले याचा इहलोक ठीक नाही, परलोक तर याला चांगला मिळेल का? अंतर एक बाहेर एक, ज्याच्या मनात एक आणि करतो वेगळं, अशा माणसाला कसा तो उद्धरून जाईल. अंतर एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे श्रीराम.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो बोलतो तसं, मनात एक आणि बाहेर एक काही नाही, जे मनात आहे तेच बाहेर आहे. म्हणजे त्याचं मन आपण वाचू शकतो असं म्हणतात. इतकं ट्रान्सपरंट आहे त्याचे विचार आणि आचार ना. याचं काय म्हणाले, अंतरी एक बाहेर एक ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे श्रीराम. बरं, एवढं लोक नावं ठेवत आहेत तर यांनी काय करायला पाहिजे. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला. त्याला जर लोकांनी नावं ठेवून ठेवून कधीतरी एखाद्या वेळेला असं वाटलं असेल की बाबा खरंच आपलं चुकलं, थोडं शाळेत जायला पाहिजे होतं, थोडं अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, थोडी संगत चांगली पाहिजे होती, असं समजा कदाचित त्याला वाटलं. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, मनात आलं त्याच्या, अरे अरे खरंच आपलं चुकलं बरं का. आपलं चुकतंय म्हणून तर लोक आपल्याला बोलतायत. एवढं सुद्धा कळायला वेळ लागतो काय. आपलं काही काही लोकांना त्याच्या चुका सांगितले की राग येत आहे. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. श्रीराम. तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. विवेकाचा अभ्यास केला पाहिजे. केला पाहिजे का नाही. तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. जर त्याला असं वाटत असेल की आपण सुधारायचं तर त्याने आपला विवेकाचा अभ्यास करावा पाहिजे. म्हणजे चांगली मैत्री धरायला पाहिजे, सत्संगात जायला पाहिजे, आणि मग हळूहळू आपल्याला कळेल काय सार आहे काय आसार आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी काय करावं. समजा म्हणले त्या माणसाला पश्चाताप झाला, आपण आता चांगलं वागावं असं वाटायला लागलं, तर मग त्या माणसाने काय करावं. एकाग्र करून या मन, बळेचे धरावे साधन, यत्नी आळसाचे दर्शन होत नाही श्रीराम. मग त्यांनी आपलं मन एकाग्र करावं, साधनेचा अभ्यास करावा, आणि झाले की सांगा, म्हणजे मी सुरुवात करतो. कुणाकडे समजा प्रवचन चालताना फोन आला तर फोन घेऊन बाहेर जायचं, काय असेल ते बोलायचं. येऊ शकतो घरी, एखादं अर्जंट काम निघू शकतं, आपल्या घरी पाहुणे ऐनवेळेला येऊ शकतात, आपल्या कुठं जाणार असतं, आपण विसरलेलो असतो, पण तिथनं उठून बाहेर जाऊन फोन घ्यायचा, फोन वाजतो. मग जेव्हा त्याला असं वाटेल की खरंच आपलं चुकलंय बाबा, आता आपल्याला सुधारलं पाहिजे, काहीतरी या नरदेहाचं सार्थक करावं असं वाटायला लागलं, तर त्यांनी काय करावं. एकाग्र करून या मन, बळेची धरावे साधना. मनाची एकाग्रता करावी. मन तिकडे जात नाही कुठे. आता इतकी दिवस वाईटाची संगत आहे, चांगल्याकडे कसं जाईल. पण त्यांनी मनाचा निश्चय करावा. बळेचं मनाला सांगायचं नाही, चल तिकडं जायचं आहे आपल्याला, चांगल्या मार्गाला लागायचं आहे ना. मग बळेचे धरावे साधन, यत्नी आळसाचे दर्शन होत नाही श्रीराम. प्रयत्न करताना आळसमध्ये डोकावता उपयोगी नाही. अवगुण अवघेचे सांडावे. एकदा कळलं ना आपल्यामध्ये असलेल्या कोणकोणत्या अवगुणामुळे लोक आपल्याला नावं ठेवतात, एकदा कळलं मग त्या अवगुणांचा त्याग करावा. अवगुण अवघेचे सांडावे. म्हणले बरं, म्हणले माझ्या ते अवगुण सोडून दिले, आता काय करू. उत्तम गुण अभ्यासावे. तुझ्या ह्याच्यातलं वाईट आधी काढून टाक आणि जे चांगलं आहे ते घ्यायला सुरुवात कर. उत्तम गुण अभ्यासावे. प्रबंध पाठ करीत जावे जाडार्थ. आणि मग नाना प्रकारचे अभंग आहेत, काव्य आहे, पाठ करत जावं.
पाठ करीत जावे जाड अर्थ, आणि मग त्याच्यातला जे गुंतागुंतीचे अर्थ आहेत ते समजून घ्यावे. लगेच कळतं असं नाही, ते समजून घ्यावं लागतं. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. पद प्रबंध श्लोक प्रबंध नाना धाटे मुद्रा छंद प्रसंग ज्ञानेचे आनंद होत असे श्रीराम. पद आहेत, नाना प्रकारचे प्रबंध आहेत, श्लोक आहेत, मोठमोठे श्लोक आहेत. ते सगळे श्लोक आपल्याला आले पाहिजे, त्या श्लोकाचा अर्थ समजला पाहिजे. नाना प्रकारचे काहीला धीट पाठ म्हटलंय, नाना प्रकारच्या मुद्रा आहेत, नाना प्रकारचे छंद आहेत. हे सगळं जोपासता आलं पाहिजे. अनेक प्रकारचे छंद आहेत, चांगल्या चांगल्या गोष्टीचा छंद असतो. असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंध. गोपीचंद राजाला त्याची आई मैनावतीने सांगितले, अरे छंद आहे ना, ते वाटेल ते छंद करण्यापेक्षा असा छंद धर ज्या छंदाने तुला परमात्मा भेटेल. प्रसंग ज्ञानेचे आनंद होत असे श्रीराम. मग अशा प्रकारे तू पद प्रबंध पाठ करायला लागलास, अर्थ समजून घेऊन वाचायला लागलास, तर तुझ्या मनाला आनंद होत जाईल. प्रसंग ज्ञानेचे आनंद होत असे श्रीराम. कोणे प्रसंगी काय म्हणावे ऐसे समजून जाणावे, उगेचे वावगे शिणावे कासे असे श्रीराम. तुला सगळं जरी आता पाठ केलंस तू, त्याला शिकवतायत समर्थ. आता तू मनाने ठरवलं चांगलं व्हायचं आहे म्हणून, मग एक लक्षात ठेव, सगळं पाठ केलं तर कोणता श्लोक कधी म्हणायचा. आता बघा निर्वाणीचे अभंग आहेत आणि लोकाला मैत्याला घेऊन जाताना म्हणायचे अभंग आहेत. कोणता अभंग कधी म्हणायचा ते पण कळलं पाहिजे की नाही. सगळं काव्यच आहे पण कोणतं कधी म्हणायचं ते कळलं पाहिजे. तत्वज्ञानच आहे पण ते केव्हा सांगायचं ते कळलं पाहिजे. कोणे प्रसंगी काय म्हणावे ऐसे समजून जाणावे, उगेचे वावगे शिणावे कासे असे श्रीराम. नुसता क्षीण होता उपयोगी नाही. म्हणजे एवढं पाठ केलं पण अरे पण ते केव्हा आणि काय म्हणायचं हे पण कळलं पाहिजे ना. श्लोक पाठ आहे त्याला. वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजावन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर वर्ण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. अरे पण हे कधी म्हणायचंय, जेवताना म्हणायचंय, कोणत्या वेळेला म्हणायचंय ते पण कळाय. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा, शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते. येतंय म्हणले दुपारी 12 वाजताच म्हणायला लागला. उठी उठी गोपाळा, रात्री गाणं लावून ठेवलं. अरे ते पहाटेच आहे, भक्ती घेत आहे, पहाटे ऐकायला. मग सगळं जरी पाठ असेल तर कोणत्या प्रसंगी काय म्हणायचं हे पण कळलं पाहिजे. कोणे प्रसंगी काय म्हणावे ऐसे समजून जाणावे, उगेचे वावगे शिणावे कासे असे श्रीराम. त्याला शहाणं व्हायचं असेल तर बघा आपल्याला पण लागू करतात हे सगळं. आता आपल्याला शहाणं व्हायचंच आहे, पण मला तर व्हायचं आहे, मी शिकतोय त्यातनं. म्हणजे हा जो अज्ञानी आहे, ज्याला आपल्या देहाचं सार्थक कसं करावं कळत नाही, तो आता सुधारायला लागला आहे. मग समर्थ त्याला सांगतात ते सुधारण्यासाठी तुला आणखीन काय काय एक एक स्टेपने पुढे जायचं आहे ना. एकदम काही पी हळद हो गोरी असं आहे का, त्याला हळूहळू सुधारायचं आहे. मग समर्थ सांगतात एवढं तुला यायला लागलं बाबा, तू एक मनाचा निश्चय केला, सत्संगाला जायचं जायला लागलास, चांगलं निरनिळ्या अभंग पाठ करायला लागलास, निरनिळ्या गाथातले अभंग आहेत, ज्ञानेश्वरीचे अभंग, सगळे माऊलींचे अभंग आहेत, ते सगळं तू पाठ हरिपाठ यायला लागलं, सगळं यायला लागलं. केव्हा कोणतं म्हणायचं ते पण कळायला लागलं. कोणता अभंग केव्हा म्हणायचा, भैरवीचा कधी म्हणायचा ते कळायला लागलं तुला आता सगळं. मग हे सगळं कळायला लागल्यानंतर पुढची स्टेप काय, हे वाईटाचा चांगल्या होण्याची एक एक स्टेप्स आहे. त्या पुढच्या स्टेप काय, ह्याच्या पुढे तू काय करशील. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखोने म्हणावे, जे आठवे ते गावे हे मूर्खपण श्रीराम. दुसऱ्याचे अंतर जाणावे, हे समोरच्या माणसाला कोणतं गाणं आवडतंय. एखाद्याला तमाशातलं गाणं आवडेल, एखाद्याला कशातलं आवडेल, एखादा भक्तिगीत आवडेल, एखाद्याला
गूढ अशी गीतं आहेत ती आवडतात. एखाद्याला रागदारी आवडते. म्हणजे आपल्याला जरी सगळ्या प्रकारचे येत असेल तरी श्रोता कसा आहे, त्याला काय आवडतं, ह्याला रागदारी आवडते का, ह्याला भक्तिगीत आवडतं का, ह्याला काय आवडतं, ते ताल माल प्रसंग पाहून गाणं गावं लागतं. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर लेखोने म्हणावे, जे आठवेल ते गावे, हे मूर्खपण श्रीराम. जे आठवते ते गायला लागला, तसं नाही चालत. समोरच्या माणसाला ते आवडेल का नाही हे पण पाहावं लागतं. ज्याची जैसी उपासना त्याची गावे, चुकावे ना रागज्ञाना, ताळज्ञाना अभ्यासावे श्रीराम. ज्याची जशी उपासना आहे ना त्या ठिकाणी ते म्हणावं. समर्थांची उपासना चालली तर रामरायाचं म्हणावं, वारकरी संप्रदायाने गेला पांडुरंगाची गीतं गावे. म्हणजे ज्याला जे जे आवडतं त्या त्या ठिकाणी त्या देवतेचं महत्व आहे ना. सगळे देव एक जरी असले तर दत्तापुढे गेल्यानंतर दत्ताचीच गाणी म्हणायला पाहिजे. त्या देवतेला काय आवडतं, तिथली जी आराध्य देवता असेल त्या देवतेला काय आवडतं त्या प्रकारची तुम्हाला गाणी म्हणता आली पाहिजेत. ज्याची जैसी उपासना तेची गावे, चुकावे ना रागज्ञाना, ताळज्ञाना अभ्यासावे श्रीराम. कोणता राग केव्हा म्हणायचा, पहाटे भूप राग म्हणायचा. ते राग आहेत वेगवेगळे, वेगवेगळ्या वेळी म्हणण्यासाठी ते राग त्या त्या वेळेला म्हणावे लागतात. मग तुम्हाला त्या रागाचं ज्ञान पाहिजे, तालाचं ज्ञान पाहिजे. आपण म्हणतोय अभंग, ते लगेच सांगतात बघा. पेटीवाला सांगता हे सूर पकड, तबलेवाला सांगतात बघ तबल्याकडे लक्ष आहे, ताकद ढिंगा ताकद ढिंगा, लगेच सांगतात ते. म्हणजे त्याचा जर ताल चुकला तर तो कीर्तनकार लगेच त्याला सांगतो, अरे थांब ते नीट कर पकड, हातोडी घे, आवाज कमी कर किंवा वाढव, काय असेल ते. म्हणजे याला ताळज्ञान पाहिजे. तर म्हणजे रंगत यायला पाहिजे की नाही, तुम्ही जे म्हणताय ते लोकांना आवडलं पाहिजे. रागज्ञाना ताळज्ञाना अभ्यासावे श्रीराम. साहित्य संगीत प्रसंग माने, करावे कथेची घमशाने, अर्थांतर श्रवण म्हणणे काढीत जावे श्रीराम. साहित्य आहे, संगीत आहे, नाना प्रकारच्या कथा सांगाव्यात लोकांना. करावी कथेची घमशाने, लोकांना त्या कथेची आवड निर्माण होईल असं करावं. तो मनुष्य कथा ऐकताना कथेशी एकरूप झाला पाहिजे. कथेशी एकरूप होणं म्हणजे कसं आहे, रोज प्रवचनाला येणाऱ्या बायका होत्या, तर एके दिवशी त्या बाईला काही येता आलं नाही. मग तिने शेजारने सांगितलं, आज काय सांगतील ना कथाकार, तेवढं मला उद्या सांगायचं बरं का. झालं. मग ती नेमकी कृष्णाची कथा होती. तिला त्या कृष्णाला कशा फोड्या केल्या आणि मग त्याला कसं मारलं, काय केलं. अगं काय सांगू तुला, एवढा ते यशोदा खरंच त्रासून गेली ग. रोज तक्रारी. त्यातनं म्हणले तिने एवढं मोठं लोणी ताक केलेलं ते सगळं सांडून टाकलं. शेवटी म्हणले ह्याला बांधते. घरातली सगळी दावी संपली ग. अगं त्या गोकुळात 9 लक्ष गायी होत्या. त्या सगळ्या गायीच्या गळ्यात ते दावे आणून एकाला एक बांधतायत. आता ती ऐकणारी जी होती, हे सांगणारी कोण आहे, कथा ऐकून आले, ती तिला घरात बसून कथा सांगते तिच्या घरामध्ये, बरोबर आहे. आणि ही घरात बसूनच ऐकते. पण ऐकता ऐकता त्या कथेशी ती एवढी एकरूप झालेली आहे की ती म्हणते, अगं यशोदे नको ग, बाळाला त्रास होतो ग, आता बंद कर ग तुझं हे मारणं. तेवढ्यात कृष्ण प्रकट झाला आणि सांगितलं, अगं यशोदेने मला कधीच सोडले, नाव सोडलं म्हणले. कथेशी एकरूप झालं पाहिजे. साहित्य संगीत प्रसंग माने, करावी कथेची खमशाने, अर्थांतर श्रवण म्हणणे काढीत जावे श्रीराम. आपलं श्रवण पाहिजे, त्याच्यावर मनन पाहिजे. म्हणजे निरनिराळ्या कथा ऐकाव्यात, निरनिराळे प्रसंग ऐकावेत, निरनिराळे कीर्तन ऐकावेत, त्याच्यावर आपण मनन करावं, चिंतन करावं. मग शब्दाचे वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ आहेत ते समजून घ्यावेत. अर्थांतर श्रवण महिन्याने काढीत जावे. मग याच्यातले काय अर्थ निघू शकतो हे आपल्याला श्रवण आणि मनन व्यवस्थित केलं तर त्या शब्दात दडलेला अर्थ आपल्या पुढे उलगडत जातो. पाठ उदंडची असावे.
सर्व काळ उजळीत जावे. म्हणजे आपल्याला पाठ आहे हे खरं आहे, पण तुम्ही नेहमी नाही म्हटलं तर विसरून जाणार. मागील उजळणे पुढे पाठ, नेम असावा निकट, बाष्कळपणाची वटवट करोचे नाही श्रीराम. समर्थ सांगतात मागील उजळणी पुढे पाठ, नेम असावा निकट. तुम्ही जे काही तुम्हाला पाठ आहे ते पुन्हा पुन्हा म्हणत जा. मागील उजळणी पुढे पाठ, नेम असावा निकट, पाठ उदंडचे असावे, सर्व काळ उजळीत जावे, सांगितले गोष्टीचे असावे स्मरणंतरी श्रीराम. मग त्या माणसाला सांगतायत ज्याला सुधारायचं ना त्याला समर्थ सांगतायत, अरे मी जे सांगितले ना नीट शांतपणे ऐकलंच ना. सांगितले गोष्टीचे असावे स्मरण अंतरी. मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेव, स्मरण ठेव. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा. म्हणले एकांतात बसावं, ग्रंथाचा अभ्यास करावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, ग्रंथाचा सखोल असा अभ्यास करावा. प्रचिती येईल तो घ्यावा अर्थ म्हणे. त्या ग्रंथामध्ये जे सांगितलंय त्याची प्रचिती आपल्याला आली पाहिजे. म्हणजे त्या वचनाचा आपल्याला एकदा तरी अनुभव आला पाहिजे. काय म्हटलं ज्ञानेश्वरी असताना, एक तरी ओवी अनुभवावी. आपल्याला त्या ओवीचा अनुभव आला पाहिजे. एका तरी ओवीचा 9,000 आहे, 9,000च्या वरती ओवी आहे. एक तरी ओवीचा अनुभव तुम्ही घ्या. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. एका तरी ओवीचा घ्या. माऊली म्हणतात की तुम्ही शांतपणे ग्रंथाचं श्रवण करा, मनन करा, चिंतन करा. काय मग त्या गोष्टीचा अर्थ तुम्हाला कळत जाईल. प्रचिती येईल तो घ्यावा अर्थ म्हणे श्रीराम. प्रचिती आली पाहिजे त्या शब्दाची. राजेयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे. सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. अनुभव आला, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालवीसी हाती जातो. अनुभव यायला पाहिजे का नाही. ग्रंथाचा अभ्यास करावा, त्याचं मनन करावं, चिंतन करावं, अर्थ काढावा, आपल्याला त्याची प्रचिती येईल असं आपल्या मनाची एकाग्रता पाहिजे. इथे श्रीदासबोधे कृषीश्रमवादे निस्पृह शिकवण निरूपण समास तृतीय. मनुष्य निस्पृह कसा होईल त्याची शिकवण याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे अगदी बघा ढ वर्गातल्या माणसाला फर्स्ट क्लास मिळवून देण्याची तयारी केली. समजला काय, तुझं बाबा चुकला ना, जाऊ दे, असा तिथून पुढची चला, आता तर नीट वाग बाबा. तुला जर असं वाटत असेल की हा दुर्लभ असा नरदेह आपल्याला प्राप्त झाला आहे आणि हा कारणी लावायचा असं जर तुला वाटत असेल तर बघ बाबा मी सांगितलेलं शांतपणे श्रवण कर. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरे बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्ने जे जे देखिले ते ते जागृती सुडाले, सहजचे अनिर्वाच्य झाले बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणे सबाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निस्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करतात विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन,
येथे प्रत्ययास कारण प्रत्ययोपावा श्रीराम देहे तोपाचा भूतांचा कर्तात्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरणे श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा धाडा केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐशी विचाराची कामे उगेच भ्रमोने भ्रमे जगदीश्वरी अनुक्रमे सकळ केले श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमल ब्रह्मनिरूपण नाम समाज दशम श्रीराम समर्थ श्रीराम. आता मंगलमूर्तींचं आगमन होतंय. तर हरतालिकेच्या दिवशी आपल्या इथे भोईरवाडीच्या उपासना केंद्रात सकाळी 11 ते 12 या वेळामध्ये हरितालिका पूजेचं सामूहिक पूजेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. घरून येताना तामण पेला चमचा आणि पूजेचं साहित्य काय तुम्ही आणाल ते घेऊन यायचं आहे. कोणाकडे नसेल तर इथनं ती व्यवस्था होते, साहित्याची नाही. तांब्या तामण वळी भांड याची व्यवस्था इथनं होते, पण साहित्य तर आपल्याला आणायला पाहिजे ना. देवाची पूजा करायची म्हणजे जे काय असेल तुमच्याकडे उपलब्ध ते घेऊन यायचं येताना. पूजा सांगायचं काम ताठे गुरुजी करणार आहे, ते करतील. शक्यतो वेळेवर या, म्हणजे पूजाही वेळेवर संपवता येते. आणखीन 4 चौरंग एका वेळेला 4 चौरंग मांडलेले असतात. 4 चौरंगावरती एका वेळेला 4 जणी तर बसतात, काही दाटेवाटीने बसतात तर 6-6 जणी बसतात. साहित्य 24 म्हणजे जवळजवळ 25 महिलांना एका वेळेला पूजा आपल्याला करता येते. असे 2-3 वेळा पटापट केलं तर जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ घेता येतो. पण वेळेवर आलात तर हे सगळं करता येतं, ते एक भान ठेवा. त्यानंतर गणपतीमध्ये गुरुजी मिळणं मुश्किल असतं. तर गणपती पूजन कसं करावं याच्यावरती मी एक पुस्तक संग्रहित केलेलं आहे. तर ते पुस्तक विनामूल्य ठेवलेलं आहे. ते फक्त आपण घेऊन जायचं आहे. कोणी जे पुस्तक वाचून गणपती पूजन करणार आहे त्यांनीच, बाकीच्याने इथनं नेणं घरी नेऊन ठेवलं, वाचलं पण नाही, त्याचा काय उपयोग आहे. तर ज्याला खरोखर गणपती पूजन करायचं असेल तर त्याच्यासाठी हे संग्रहित केलेलं पुस्तक आहे. ते तुम्ही घेऊन जा. तुम्ही वाचून म्हणजे आधी त्या दिवशी गणपती दिवशी वाचायचं नाही, आधी वाचायचं. म्हणजे तुम्हाला त्याच्यात पूजा साहित्य कसं करायचं, काय करायचं ते सगळे लिहिले आहे. आणि आजच यूट्यूबवर म्हणजे आपल्या चिंतन ग्रुपला हरतालिकेची पूजा कशी करायची त्याचा व्हिडिओ पण टाकला आहे. त्यानंतर गणपती पूजन कसं करायचं याचे 3 भाग व्हिडिओ टाकलेले आहेत. तर ते चिंतन ग्रुपमधून तुम्ही घेऊ शकता किंवा माझं अनंत ताठे या नावाची यूट्यूबला माझं हे आहे चॅनल, त्या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला हे उपलब्ध होतील हरतालिका पूजा आणि गणपती पूजनाचं. आरती मध्ये कस्तुरी मितीना
जल्लरी आरती सद्गुरु गजानन महाराज की जय।